एकीकडे मात्र ऐन वेळेला तिकीट नाकारणं या गोष्टींमुळे उद्विग्नता ही सगळ्यांमध्ये असल्याचं दिसतंय। धन्यवाद सचिन। नागपुरातही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं, मात्र या ठिकाणाहून एक अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या चर्चेत आलेली एक घटना समोर आली। शिवसेनेकडून नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेल्या योगेश गोन्नाडे यांना थेट स्मशानभूमीवरती एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आलेला आहे। याच विषयी आपण थेट जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे जाणार आहोत। ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलेलं होतं त्या ठिकाणी? गोन्नाडे यांच्या मातोश्रींचं निधन झालं, मात्र त्यानंतर अचानकपणे तिकीट दिलं गेलं। हा आशीर्वादच समजायचा की इतक्या वर्षांची मेहनत समजायची? ज्ञानेश्वर। अगदीच विशाल सर, आपण सांगितल्याप्रमाणे अनेक उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा असते, मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना काल रात्री जे आहे योगेश गोन्नाडे यांच्या कुटुंबामध्ये आपल्या आईचं निधन झालं आणि त्यांनी आता निवडणूक लढविण्याची इच्छा देखील सोडून दिलेली होती। त्यांना अपेक्षा देखील नव्हती, मात्र थेट कुठतरी पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याचं फळ आणि आईचा आशीर्वाद त्यांना एकंदरीत मिळाला असावा, म्हणूनच थेट स्मशानभूमी गाठत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या हातामध्ये आज उमेदवारी अर्ज दिला आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नामांकन दाखल केले। आपल्यासोबत स्वतः ते आहेत, आपण त्यांच्याचकडनं त्यांच्या भावना जाणून घेऊया। भाऊ, एकीकडे आई जाण्याचं दुःख तर दुसरीकडे हातामध्ये उमेदवारीचं तिकीट होतं, त्यावेळेचं काय ते भावनिक क्षण होतं तुमचं, त्याबद्दल काय सांगा? म्हणजे मी तर आशा सोडून दिली होती आणि अशा वेळेस तिकीट त्या ठिकाणी येणं म्हणजे एकाकडे दुःख आणि एकाकडे आनंद थोडाफार अशा प्रकारचं एक क्लायमेट्स म्हणजे भावना अशा जागृत झाल्या की आता आपण समाजासाठी तरी लढलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी मी ते आज वेळेवर जाऊन आईचं इकडे अंत्यविधी झाली, संपली आणि लगेच मला 1 तास मिळालं। तर 1 तासात मला पक्षश्रेष्ठीने तिकडे हे एबी फॉर्म पाठवलं आणि ते लगेच जाऊन मला त्या ठिकाणी भरावं लागलं, फॉर्म भरावं लागलं। त्याच्यामुळे तिथे माझी घाईगर्दी झाली, परंतु मी ते त्या ठिकाणी आपलं काम चोखपणे बजावलं आणि ही पक्षाची माझ्यावरती एक प्रकारची आशीर्वाद, नाईचाही आशीर्वाद होता आणि त्याच्यामुळे मला तिकीट मिळालं। नक्की। पण त्याचबरोबर या पक्षश्रेष्ठीने नितीनजी गडकरी साहेब आहेत, आशिषजी जयस्वाल आहेत, तुमाने साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, अगदीच आपल्यासोबत विशाल सर यांच्यासोबत ज्यांच्या मुलीला देखील उमेदवारी मिळाली, आपण त्यांची भावना, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। वडिलांसोबत तुम्हाला सुद्धा उमेदवारी मिळाली, आजीचं घरामध्ये मृत्यू झालेला असताना ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळाली, काय वाटतं? आजीचा आशीर्वाद समजायचा? बिलकुलच आजीचा आशीर्वाद प्लस बाबांची इतक्या वर्षांची मेहनत हे दोघांमुळे आज प्रॅक्टिकली पॉसिबल झालेलं आहे। अगदीच विशाल सर, आपण पाहू शकतो की अनेक उमेदवारांना नक्कीच ज्ञानेश्वर, ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, वेळेच्या थोड्या मर्यादा आहे, मात्र त्यांची सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही घ्या, आपल्यापर्यंत पाठवा।